नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज. देशातल्या वनक्षेत्रात 35% वाढ करायला सरकार कटिबद्ध, प्रकाश जावडेकर. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले 33 गोपनीय दस्तावेज राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले ठाणे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक अखेर शरण. जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची बेल्जियमशी लढत. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या डावात भारताचे 4 गडी लवकर बाद. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 59वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येतात. त्यांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. चैत्यभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे. त्याचा अनुपालन करावा. त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त केलेला आहे. पोलिसांची जी काही सूचना असेल त्याचं सुद्धा अनुपालन केलं पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही की या प्रकारे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व अनुयायांचं मी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो आणि आपलं जे आपण जे यासाठी जमलेलं आहात ते सर्व व्यवस्थित पार पडावा हे परमेश्वरचरणी प्रार्थना. महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या तयारीविषयी उपायुक्त आनंद वाघराळकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59व्या परिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे महानगरपालिकेने येणाऱ्या अनुयायांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 1 लाख चौरस फुटाचा मंडप आहे निवासासाठी, तात्पुरत्या निवासासाठी. तसेच 127 पाण्याचे नळ, 410 टॉयलेटचे युनिट, 175 स्नानगृहांची योजना. तसेच यावर्षी प्रथमच भोजन मंडप मोठा आहे त्यासाठी, तसंच भंतेजींसाठी मंडप, अशी विविध प्रकारची व्यवस्था. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा, फायर ब्रिगेड, आपत्कालीन व्यवस्था, दिशादर्शक बलून इत्यादी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा महापालिकेने अनुयायांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रतीच्या आहेत. आणि आता ती सुसज्जता 3 तारखेपासून आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि कुठेही अनुयायांना त्रास होणार नाही याची दक्षता महापालिका घेते. स्वच्छतेसाठी सुमारे 4200 कामगार, 200 अधिकारी कार्यरत करण्यात आलेले आहेत आणि या सर्वांवर माननीय आयुक्त महोदय, अतिरिक्त आयुक्त यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आमची अनुयायांना विनंती आहे त्यांनी शिस्तबद्धरित्या या सुविधांचा लाभ घ्यावा आणि अभिवादन करावं. बाबासाहेबांच्या समाधीजवळ जाऊन त्यांनी अनुयायांनी अभिवादन करावं. चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांनी प्रशासनाच्या सर्व सूचनांचं पालन करावं, असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केलं आहे. मध्ये बाबासाहेबांच्या चैत्यभूमी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी दर्शन घेतले. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेताना सर्वांनी विनम्रतेने अभिवादन करावे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याचं अनुकरण करावं आणि दिलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. हीच खरी आपल्या लाडक्या महापुरुषांना अभिवादन ठरेल, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या माहिती पुस्तकांचं प्रकाशन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज झालं। यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि भंते करुणानंद यांच्या हस्ते दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। देशातील वनक्षेत्र 24% 35% वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे। त्यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत देशाचा 14वा फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। या अहवालानुसार 2013च्या तुलनेत देशातील वनक्षेत्रात 5081 वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे। देशात एकूण 7,94,245 वर्ग किलोमीटर वनक्षेत्र आहे, तर 85,904 वर्ग किलोमीटर अतिघन वनक्षेत्र आहे। अहवालानुसार सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे, तर तामिळनाडू, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्येही वनक्षेत्रात वाढ झाली आहे। पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं वनक्षेत्र वाढवण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं। नवी दिल्लीत वाहनांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे असं ते म्हणाले। दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं। रहा है तब भारत के तरफ से एक दुनिया को सौगात दे रहे हैं कि ये देश है कि जहां जंगल बढ़ रहा है, जहां फॉरेस्ट कवर बढ़ रहा है, जहां ऑक्सीजन का कार्बन सिंक बढ़ रहा है, ऑक्सीजन देने वाला बढ़ रहा है। ये जब हम काम कर रहे हैं तो दुनिया के जलवायु परिवर्तन से निजात पाने के लिए नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले 33 गोपनीय दस्तावेज पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या संचालकांकडे हे दस्तावेज साठवणूक आणि डिजिटायझेशनसाठी दिले आहेत। पंतप्रधान कार्यालयाकडे असलेले 58 दस्तावेज राष्ट्रासाठी खुले व्हावेत यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं समजतं। नेताजींच्या जयंतीला त्यांच्या संदर्भातली गोपनीय कागदपत्र उघड केली जातील असं गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं। ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी वादग्रस्त ठरलेले ठाणे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक आज अखेर पोलिसांना शरण आले। मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर शनिवार सकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते। परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या 4 नगरसेवकांची नावं असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता। आपली अटक टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र 2 दिवसांपूर्वी न्यायालयानं त्यांची विनंती फेटाळून पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 4ही नगरसेवक आज सकाळी कासार वडवली इथल्या पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात हजर झाले। त्यांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येत आहे। या 4 नगरसेवकांनी त्रास दिल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं परमार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतं। आज जागतिक मृदा दिन। मृदा अर्थात मातीमुळे सजीवांचं पालनपोषण होतं। मृदेचं महत्त्व, संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिन साजरा केला जातो। 1 इंच मृदा थर जमिनीवर तयार होण्यासाठी 300 ते 500 वर्ष लागतात। मातीमध्ये 45% रासायनिक घटक, 5% सेंद्रिय घटक, 25% पाणी आणि 25% हवा हे घटक असतात। या घटकांचं योग्य प्रमाण राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ होईल। त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। पुणे शहरातल्या वैकुंठ मेहता संस्थेतून जाणाऱ्या रस्त्याचा आराखडा महानगरपालिकेनं तयार केला आहे। मात्र त्यासाठी 5000 झाडं तोडू नयेत यासाठी नागरिकांनी आज मानवी साखळी आंदोलन करून हा रस्ता रद्द करण्याची मागणी केली आहे। पुणे विद्यापीठ चौकातल्या वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरातून जाणाऱ्या 100 फूट रस्त्यासाठी स्थायी समितीनं 2.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या परिसरात टेकडी, विविध प्रकारची जुनी झाडं, मोर, पक्षी असल्यानं फिरण्यासाठी नागरिक इथं येतात। त्यामुळे झाडं तोडू नयेत अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। तसंच रस्त्याचा आराखडा रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या रस्त्याची काहीही आवश्यकता नाही आहे। ऑलरेडी इथे मोठा रस्ता आहे ब्रेमेन चौकापासून, अजून एक मोठा रस्ता आहे रेंजल रोड पासून आणि एक युनिव्हर्सिटीतून रस्ता आहे। 3 रस्ते असताना हा 4था रस्ता करायचं काहीही कारण नाही।
पाणी टंचाई विरोधात रायगड जिल्ह्यात पेणपासून अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काल हंडा बाईक मोर्चा काढण्यात आला। खारेपाट विभागातल्या 45 ते 50 गावांना मानवनिर्मित पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या गावांमध्ये 25 वर्षांपासून पाणी टंचाई आहे। मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा आल्यावर उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आमच्या इथे पाणी नाहीये, रस्ते नाहीयेत। आजपर्यंत आम्ही या दरिद्रात जगलोय, या दरिद्रात कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाहीये। वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची आंदोलनं झाली, त्यांनी पाण्यासाठी आग्रह धरला, राजकीय पक्षांकडे गाऱ्हाणे गायले, परंतु हा प्रश्न सुटत नाही। आणि हा प्रश्न सुटत नसल्यामुळे ह्या सगळ्या गावातल्या लोकांना कुठलाही पक्षाचं बॅनर न वापरता एकत्र यावं लागलं आणि आंदोलन करावं लागतं। मला वाटतं ही दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट आहे। सगळ्यात जास्त पाऊस रायगडमध्ये पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये रायगडमधल्या लोकांना पाण्यासाठी रस्त्यावर यावं लागलं, तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिस्टीम, सोशल सायन्सेस, लँग्वेज अँड लिटरेचर अ नीड फॉर 2020 या विषयांवर कोल्हापुरात होपरी इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही परिषद 2 दिवस चालणार असून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांच्या हस्ते या परिषदेचं काल उद्घाटन करण्यात आलं। ग्रामीण भागातल्या तरुणांना तसंच उद्योजकांना स्वतःचे उद्योगधंदे उभारण्यासाठी शोध निबंधाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाचा लाभ होईल असं मत भोजे यांनी यावेळी व्यक्त केलं। या परिषदेत ऑस्ट्रेलिया, इराक, श्रीलंकेसह देशभरातले सुमारे 350 संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत। विविध विषयांवर 119 शोध निबंध या ठिकाणी सादर करण्यात येत आहेत। तसंच उपस्थित तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनही करत आहेत। ग्रामीण भागात अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद पहिल्यांदा आयोजित करण्यात आली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत राज्य शासनानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मुदत गेल्या 30 नोव्हेंबरला संपली। या दरम्यान दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळांमधून काय कार्यवाही केली जात आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मुलांचं दप्तर उघडलं की त्यात पाठ्यपुस्तकं, वह्या, डबा, मुख्य विषयांची 6 पुस्तकं, वर्कबुक्स, कंपास पेटी, रंगपेट्या आढळतात। याशिवाय खेळांच्या सरावासाठीचे युनिफॉर्म, साहित्य त्यांच्या दप्तरात आढळतात आणि हे दप्तराचं ओझं ही चिमुकली विना तक्रार वाहताना दिसतात। शाळेत जाता येताना स्टेशन, बस आणि रिक्षा स्टँडपर्यंत दप्तराचं ओझं वाहून नेताना मुलांचे हाल होतात। त्याचे दुष्परिणाम मुलांच्या शरीरावर होताना दिसतात। शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्र शासन निर्णय काढत दप्तराच्या वजनावर मर्यादा आणल्या आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक वजनाच्या 10% वजनापर्यंतचे दप्तर शाळेमध्ये नेणं अपेक्षित आहे। हे ओझं कमी करण्यासाठी शाळांमधून मुख्याध्यापकांनाही त्याविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आहे। डिसेंबर महिना सुरू होऊन 4 दिवस उलटले आहेत। त्यामुळे हे पाहणं गरजेचं आहे की शाळांनी मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली आहेत। केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महासंघ आणि कापूस महामंडळ यांच्या वतीनं 74व्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची 6 ते 11 डिसेंबर दरम्यान मुंबईत बैठक होणार आहे। केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या आयुक्त डॉक्टर कविता गुप्ता यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते 7 डिसेंबरला बैठकीचं उद्घाटन होणार आहे। कापसाच्या लागवडीपासून कापसाचं वस्त्रात होणारं रूपांतर ही यावर्षीची संकल्पना असून कापसाशी निगडित अर्थकारणाला चालना देणं हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं। या परिषदेदरम्यान विविध विषयांवरील चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे। नवी मुंबईतल्या डॉक्टर DY पाटील रुग्णालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं। समाजानं आपल्याला मोठं केलं आहे याचं भान ठेवत समाजाचा उतराई होण्याची गरज आहे, हे काम डॉक्टर DY पाटील यांनी केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। या कक्षामुळे गरजू रुग्णांना मदत मिळणार आहे। मुख्यमंत्री मदत निधीच्या पलीकडे जाऊन रुग्णांना मदत करण्याची गरज असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं।
नाटक माझं गोत्र आहे आणि रंगभूमी माझं दैवत. पु ल देशपांडे आणि पुणेकरांच्या आशीर्वादामुळे माझा प्रवास सुखकर झाला अशा शब्दात 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुण्याच्या संवाद या संस्थेच्या वतीनं गवाणकर यांचा ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गवाणकर यांच्यामुळे बोलीभाषेचं सामर्थ्य असलेलं नाटक पाहायला मिळालं अशा शब्दात मोघे यांनी त्यांचं कौतुक केलं. नाट्य समीक्षक डॉक्टर व्ही भा देशपांडे, सुनील महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नवीन पिढीकडून देशाला मोठी आशा असून ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं त्यांच्याच हातात आहे असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथं काल माशेलकर यांना क्रांती अग्रणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भाई जी डी लाड फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सततच्या दुष्काळामुळे पारंपरिक पीक घेणं शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. यातून चांगलं उत्पादन मिळत असल्यानं गावाची वाटचाल समृद्धीच्या दिशेनं सुरू आहे. परभणी जिल्ह्यातलं पूर्णा तालुक्यातलं देवठाणा हे 550 लोकसंख्या असलेलं गाव. पाणी टंचाईमुळे पारंपरिक पीक शेतात उगवत नाही. याला पर्याय म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेती करायला सुरुवात केली आहे. पहिल्या प्रथम शेतकरी तयार होत नव्हते, म्हणून प्रथम मी आणि मधुअण्णा दोघा तिघांनी केली आणि आमचं क्रॉप बघून पैसे यायला लागले त्या पिकामधून. आणि पुढच्या वर्षी बरेच शेतकरी ह्या उद्योगाकडे वळले. दर महिन्याला 50,000 60,000 रुपये प्रत्येकाला मिळतात. अवघ्या 1 एकरात रेशीम कोससाठी शेड आणि तुतीची लागवड करण्यात आली. राज्यात रेशीमला जास्त मागणी नसली तरी इतर राज्यात रेशीमला चांगला भाव मिळत आहे. या अळ्या घेतल्यापासून पहिल्या मोडपासून याची उगवण आम्ही करतो. याचा 3 ते 3.5 दिवसाला पहिला मोड बसलेला असतो. दुसरा मोड उठल्यानंतर 2 ते 2.5 दिवसाचा दुसरा मोल्ड पास होतो. याचे एकूण 4 मोल्ड होतात. 4 मोल्ड, चौथा मोल्ड झाल्याच्या नंतर हे 7 दिवस म्हणजे 14 फेडिंगला याचं सॅम्पल पडते. सॅम्पल पडल्याच्या नंतर 4 दिवसात पूर्ण धागा तयार करते ही आळी. आपल्या महाराष्ट्र राज्यात याचं मार्केट नाही, कर्नाटक राज्यामध्ये याचं मार्केट आहे. हे मार्केटला नेल्याच्या नंतर तिथल्या मार्केटला हे घेऊन जातो आम्ही. शेतीला पर्याय या दृष्टीनं पहिलं ऊसाची शेती करत होतो, हळदीची शेती करीत होतो, कापसाची शेती करीत होतो. त्या शेतीमध्ये खूप खर्च होऊ लागला. त्यामुळे ह्या रेशीम उद्योगाकडे मी वळलो. रेशीम उद्योग माझ्याकडे 4 एकर आहे. तर 4 एकर मध्ये माझी 6वी बॅच चालू आहे. प्रत्येक बॅच मध्ये माझं 50 ते 60 हजार रुपयाचं उत्पन्न मंथली होतोय. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादन मिळून आर्थिक नफाही झाला आहे. गावात संपन्नता आली, त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. हिंगोली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सहकार्यानं मराठवाडा आणि विदर्भ स्तरावर भारतीय राज्यघटना बचाव मेळावा आयोजित करण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेतील मागास आणि अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याला धक्का पोहोचू नये, तसंच त्यांच्या संरक्षणार्थ केलेल्या तरतुदींची सकारात्मक पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला हवी, यावर उपस्थित सदस्यांनी भर दिला. धर्म आणि पंथाच्या परंपरा आणि मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या वतीनं येत्या 14 ते 21 जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचं हे 14वं वर्ष असून प्राथमिक निवड प्रक्रिया प्रवेशासाठी 104हून अधिक देशातल्या तब्बल 986 चित्रपटांनी आपला सहभाग नोंदवला आहे. क्रीडा आणि चित्रपट जगाला एकत्र आणू शकतात अशा अर्थाची स्पोर्ट्स अँड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. 15पेक्षा जास्त विभागात या महोत्सवात चित्रपट दाखवण्यात येणार असून देशविदेशातले 200हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज भारताच्या पुरुष संघाची बेल्जियमशी लढत होणार आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं ब्रिटनला 2-1 असं नमवलं होतं. आजच्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाची अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं नेदरलँडला 3-1 असं नमवून अंतिम फेरी गाठली आहे.
दिल्लीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यावर पकड अधिक मजबूत करण्यासाठी धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दुसऱ्या डावात भारताचे 4 गडी लवकर बाद झाले. मुरली विजय केवळ 3 धावा काढून तर रोहित शर्मा खातही न उघडता तंबूत परतला. शिखर धवन 21 तर चेतेश्वर पुजारा 28 धावा काढून बाद झाले. मॉर्केलनं 3 तर इम्रान ताहिरनं 1 बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 121 तर भारतानं पहिल्या डावात 334 धावा केल्या आहेत. पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून INS ऐरावत, INS सह्याद्री आणि INS शक्ती बचाव कार्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. दरम्यान चेन्नई आणि परिसरात आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्यानं सखल भागात पुन्हा पाणी साचू लागल्यानं मदत कार्याचा वेग काही ठिकाणी मंदावला आहे. येत्या 48 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान वृत्त. येत्या 48 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज. देशातल्या वनक्षेत्रात 35% वाढ करायला सरकार कटिबद्ध. प्रकाश जावडेकर. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातले 33 गोपनीय दस्तावेज राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्द. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले ठाणे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक अखेर शरण. जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची बेल्जियमशी लढत. आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या डावात भारताचे 4 गडी लवकर बाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.